नमस्कार, आदाब, अस्सलाम वालेकुम, वणक्कम, सत श्री अकाल. जस्ट लुक न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी सुफी सय्यद. आपण पाहत आहात जस्ट लुक न्यूज. जस्ट लुक न्यूजच्या माध्यमातून आपण एक व्यासपीठ निर्माण केलेलं आहे, ज्याचं नाव आहे अभिव्यक्ती. आणि या अभिव्यक्ती सदरामध्ये आपण विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे जे याच्यामध्ये तज्ञ आहेत, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, त्याच्यानंतर शिक्षण क्षेत्र, यातले जे तज्ञ लोक आहेत त्यांचं आपण या ठिकाणी मुलाखती घेत आहोत. आणि आज आपल्या या अभिव्यक्ती सदरामध्ये आपल्या सोबत राजकारणामध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या शेख नसीम खान साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. विविध विषयांवरती त्यांना प्रश्न विचारून त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, आदाब, अस्सलाम वालेकुम. अस्सलाम वालेकुम. नमस्कार. आपल्या या जस्ट लुक न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आपण या ठिकाणी राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण, तुम्ही या ठिकाणी नसीम आपा या ठिकाणी जवळपास यांचं या राजकारणामध्ये या नगरपालिकेमध्ये नगरसेविका होत्या आणि त्या महिला आणि बाल कल्याण समितीच्या त्या सभापती सुद्धा होत्या. आणि आपल्या त्या कार्य आणि कर्तृत्वानं त्यांनी त्यावेळेला अतिशय वेगळा ठसा उमटवलेला होता. महिला आणि बालकल्याणासाठी त्यांनी खूपसं काम त्या काळी केलेलं होतं. आणि आज आपण नसीम हे या ठिकाणी नगरसेविका, माजी नगरसेविका शेख नसीम आपा यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो की तुमच्या राजकारणाची सुरुवात कशा पद्धतीनं झाली? सर्वात प्रथम तर मी माझं परिवाराबद्दल थोडी माहिती देऊ इच्छिते. चालेल. आमचे वडील शिक्षक होते. हो. आणि शिक्षक असल्यामुळे ते तारकपूर शाळेमध्ये एक चांगल्या पद्धतीने त्यांनी पूर्ण शाळेचा असा भरीव असा काम केलेलं आहे. खूप सारे विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहे आणि माझं शिक्षणच वडिलांच्या सानिध्यामध्ये झालेलं आहे. आणि 1ली ते 10वी पर्यंत मी माझ्या वडिलांच्या सानिध्यात राहिलेली आणि आयुष्यभर 15 वर्षामध्ये मी वडिलांचं कार्य पाहिलेलं आहे. त्यांची आपुलकी, जे सेंट मोनिकाचे मुली असायचे ज्यांना आई वडील नसायचे, ते मुली सेंट मोनिका हॉस्टेलमध्ये राहायची, तर त्यांचा स्वभाव इतकं सुंदर होतं. कारण आम्ही स्वतः 7 बहिणी होते. एक 7 बहिणीचा बाप त्या नजरेने पाहिलं तर मुलींना इतकं आत्मविश्वासाने, आपुलकीने, स्नेहाने ते वागवायचे. म्हणजे तुम्ही राजकारणामध्ये अतिशय लीडरपणे आणि तुम्हाला जे पद मिळालं त्याची करुणा राखत तुम्ही अतिशय उत्तम काम केलं. आता या कार्यकालामध्ये तुम्ही मला असं वाटत नाही की माझ्या हातात खूप काम राहून गेलं आणि तुम्हाला काम पूर्ण करायचं आहे. अशा कुठली कामं तुमच्या याच्यातनं, तुमच्या हातातनं राहून गेली ती तुम्हाला पूर्णत्वास न्यायची? विशेषतः तरुण वर्ग, त्यांच्या मनामध्ये एक खंत आहे की जे तरुण वर्ग रात्री अपरात्री खूप वेळ बाहेर थांबतात, मोबाईल त्यांच्या हातात असतं आणि ते रात्री चहा पाणी किंवा मद्यपान किंवा इथे विविध ठिकाणी ते फिरत असतात. तर हे न करता त्यांनी आपल्या स्वतःचं करिअर याच्यावरती लक्ष ठेवावं. पालकांना सुद्धा त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. हे पालकांनी आपल्या पाल्यांवरती विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे जे आपली मुलं आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवून राहावं. आणि आताचा हा कार्यकाल खूप अवघड कार्यकाल चाललेला आहे. तुमची मुलं शिक्षित व्हायला पाहिजे, तुमच्या मुलीला शिक्षित व्हायला पाहिजे, त्यासाठी त्यांनी इथे अतिशय मार्मिक असं वक्तव्य केलेलं आहे. त्यांना त्यांच्या वडिलांची खंबीर साथ आहे. त्याचप्रमाणे मुकुंदनगर भागातल्या प्रत्येक नागरिकांचं सुद्धा त्यांना अतिशय मोलाचं असं सहकार्य मिळालेलं आहे. राजकारणामध्ये असलेले विविध नेते यांचे त्यांना पदोपदी विविध क्षेत्रामध्ये त्यांनी साथ दिलेली आहे. त्यामुळे ते या ठिकाणी तुम्हाला आश्वासनच नाही तर तुमचं जे काही निराकरण करण्याचं कार्य
येत्या या 5 वर्षामध्ये ते सदैव त्या तत्पर राहतील. तुम्ही कुठल्याही वेळेला जर इथे आलात तर तुम्ही त्यांना 24 तास या ठिकाणी ते उपलब्ध आहेत आणि ते तुमचं कुठल्याही जी काही तुमची दुविधा असेल, ज्या काही अडचणी असतील त्या दूर करण्याचा त्या कसोशीनं प्रयत्न करणार आहेत असं त्यांनी आश्वासनच नाही तर ठामपणे तुम्हाला विश्वास सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण अजून त्यांना जर काही मुद्दे जर त्यांना जर घ्यायचे असेल, त्यांचं बघा त्यांचं घोषवाक्य आहे की होगा विकास बढ़ेगी शान इस बार जीतेगी नसीम खान, असं त्यांनी या ठिकाणी उद्घोषणा केलेली आहे.